मी आपल्या अनुमतीने विरोधी पक्षाचा प्रस्ताव मांडत आहे. वेळ वाचण्यासाठी मी आपल्याला विनंती करत आहे, ते पूर्ण नाही वाचलं तर चालेल का? आपली अनुमती असेल तर चालेल चालेल. धन्यवाद अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, मी आपले आभार मानतो की आज विरोधी पक्षाच्या वतीने आम्हाला बोलायला इथे संधी दिली. आपण प्रस्ताव मांडत असताना पहिलं तर 1 वर्ष झालं निवडणुकीला, 1 वर्ष झालं हे सरकार बनून. मागच्या वर्षी पण आम्ही इथेच होतो, यावर्षी देखील इथेच आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक आवर्जून आपल्या लक्षात आणू इच्छितो मी की माझ्या बाजूची जी एक जागा आहे सन्माननीय विरोधी पक्ष नेता, ही जवळपास 1 वर्ष चर्चेतच आहे, विषय प्रलंबित आहे. आणि लोकशाही पद्धतीमध्ये जे आम्ही नाव दिलेलं आहे, जे तिन्ही पक्षांनी मिळून काही अपक्षांनी मिळून नाव दिलेलं आहे विरोधी पक्ष नेत्यासाठी, एवढं सुपर बहुमत असताना, एवढी मेजॉरिटी असताना कुठे अडलेलं आहे ह्याची आम्हाला शंका येतेच. असो, मला त्याच्यात जायचं नाही, पण आम्ही या 1 वर्षात अनेक घोषणा ऐकलेल्या आहेत. समोर तर एक मंत्री महोदय बसलेले आहेत, मी त्यांचं अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद, त्यांचे आभार मानतो आणि मनापासून मानतो. कुठेही सार्कॅझम नाही, कारण बाकीचे आपापल्या कामाला कार्यक्रमाला गेले असतील, पण मला वाटतं हे सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे विधिमंडळ आहे. या 1 वर्षाच्या काळामध्ये आम्ही अनेक गोष्टी ऐकल्या की हे गतिमान सरकार आहे, इकडच्या इकडे ट्रिपल इंजिन सरकार आहे, वरती खालती पाहिलं तर डबल इंजिन सरकार आहे. तसंच एवढे मोठे बहुमत असताना आम्हाला सांगितलं जातं की आता महाराष्ट्र थांबणार नाही, आता आम्ही थांबणार नाही, आता वेग पकडलेला आहे. पण कुठे ना कुठेतरी मी विनंती करीन सरकारला आपल्या माध्यमातून, अध्यक्ष महोदय, की हा वेग जो पकडलेला आहे, गतिमान जी गती पकडलेली आपण, कुठेतरी आपण स्लो डाऊन नाही, वेग कमी करणं नाही, पण खरोखर ह्या वेगाने चाललोय तरी कुठे, हा विचार करण्याची आज वेळ आलेली आहे. आम्ही प्रत्येक उत्तरात ऐकत असतो AI, हे उत्तरात प्रत्येक आलेलंच आहे. AI, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कुठचाही असेल विषय AI. मग इनोव्हेशन हब, इनोव्हेशन सोसायटी, रोडमॅप, आता आम्ही पुढच्या 3 वर्षात असं करू, 2047 पर्यंत असं करू, आता आम्ही रोडमॅप बनवलेला आहे. पण हे सगळे जरी झालं तरी प्रत्येक आमदार इकडचे हे विचारत आहेत की हा रोडमॅप, ह्याच्यावर ॲक्शन प्लॅन कुठे आहे, इम्प्लिमेंटेशन कधी सुरू होणार, आणि आजच्याबद्दल तुम्ही काय बोलत आहात, आत्ताची जी परिस्थिती आहे त्याच्याबद्दल आपण काय करत आहोत. तसं पाहायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये, अध्यक्ष महोदय, आपण परिस्थिती फार बिकट होत चाललेली आहे. ग्रामीण भागाचं तर आम्ही सतत बोलतच आलो आहेत. आत्ता देखील लक्षवेधींच्या माध्यमातून सत्ताधारी आमदार असतील की विरोधी पक्षातले आमदार असतील, सगळेच आम्ही शेतकऱ्यांचे इथे विषय मांडतोय. विदर्भाचे विषय असतील, मराठवाड्याचे विषय असतील, पश्चिम महाराष्ट्राचे असतील, कोकणाचे असतील, सगळेच हे विषय आम्ही मांडत आलेलो आहोत. पण अध्यक्ष महोदय, ह्याच विषयांसोबत महाराष्ट्रामध्ये जवळपास 53% लोकसंख्या ही शहरी भागात राहते. ह्याच विषयांसोबत जवळपास महाराष्ट्र 50% हा शहरी झालेला आहे. मग अर्थात महानगरपालिका आहेत, नगरपालिका आहेत, नगरपंचायत, ह्या सगळ्या आपण पाहतो. एक पहिली गोष्ट म्हणजे आपण कुठे ना कुठेतरी हा विचार केला पाहिजे. ठीक आहे, आता जी काही निवडणूक होऊन गेली ती गेली, पण ग्रामीण विषय असतील, आपल्या शेतकऱ्यांचे विषय असतील, महिलांचे विषय असतील, तरुणांचे विषय असतील, शहरांचे विषय असतील, जॉबसाठी विषय असतील, ह्या विषयांसाठी कुठे ना कुठेतरी आपण फक्त भांडण आणि राजकारण सोडून ह्याच्या पलीकडे कुठेतरी समन्वय साधणार आहोत की नाही. मंत्री महोदय, खरोखर मनापासून मी आपल्याला सांगतो की दोन्ही बाजूला असे आमदार, आणि आपलं यूथ फोरम पण आहे, वेगळे यूथ नसले तरी अनेक असे आमदार आहेत जे राजकारणाच्या पलीकडे जाऊन काम करण्यासाठी उत्सुक आहेत. ठीक आहे, आपण निवडून येतो, एक आपलं स्वप्न असतं की आपल्याला सत्तेत बसायचं. सत्तेत कशाला बसायचं, तर जे आम्ही वचननाम्यात सांगितलं असतं, जे आम्ही आमच्या मतदारसंघात सांगितलं असतं, जे संपूर्ण महाराष्ट्रात सांगितलं असतं की हे आमचं स्वप्न आहे महाराष्ट्रासाठी, ते पूर्ण करण्यासाठी. पण अध्यक्ष महोदय, कधी कधी जेव्हा तुमचं सरकार बनत नाही, तेव्हा ही पण इच्छा आमची असते की सत्ताधाऱ्यांनी समन्वय साधून दोन्ही बाजूनी एकत्र बोलून, पाहिजे तर तुम्ही चॅटम हाऊस रूल्स लावा. त्याचा अर्थ आहे की तुम्ही एखादी मीटिंग घेतली, त्याच्यात जे काही चर्चेत येईल ते बाहेर तुम्ही बोलू शकत नाही, हा रूल लावा, मान्य आहे आम्हाला, काही प्रॉब्लेम नाही. पण जे आमचं दुःख आहे ते हेच आहे की महाराष्ट्र, ठीक आहे, तुम्हाला एक विजन असेल, आमची एक वेगळी विजन असेल, विचारधारा वेगळ्या असू शकतात, काही ठिकाणी एकत्र असू शकतो, काही ठिकाणी वेगळं असू शकतो, पण कुठे ना कुठेतरी जे मूलभूत प्रश्न आहेत त्या मूलभूत प्रश्नांवर हात घालत असताना आपल्याला सगळ्यांना एकत्रित विचार करणं गरजेचं आहे. मग ते खरोखर AIवर विचार करायचा असेल, खरोखर टेक्नॉलॉजीवर विचार करायचा असेल, इनोव्हेशनवर विचार करायचा असेल, तर आपल्याला हा विचार करायला लागेल की काय नेमकं महाराष्ट्रात असं थोडं इकडे तिकडे झालं. मी बिघडलंय एवढा शब्द मोठा वापरणार नाही, कारण परत काही लोक अंगावर येऊ शकतात. पण एक आहे, नेमकं काय थोडं दुरुस्त करायला पाहिजे आपल्याला, तर एकच उत्तर मला जनतेकडून येतं, ते म्हणजे आपलं घाणेरडं राजकारण. आणि हे मला वाटतं सगळीकडून मान्य होईल की राजकारण ज्या स्तराला गेलेलं आहे, मग आपण जे एकमेकांना आरडाओरडा करून एकमेकांना इथे बसवण्याचा प्रयत्न करतो,
कुठच्याही पॉलिसीवर विषय बोलायला गेलो की राजकारणाकडे आपण जातो, त्याला राजकीय रंग लगेच लावतो. पण खरोखर आपण विचार केला पाहिजे की हा राजकीय रंग लावत असताना आपण आपल्या महाराष्ट्राच्या हिताचं बोलत आहोत का? अध्यक्ष महोदय, शहरांबद्दल बोलत असताना खरोखर एक महत्त्वाचा विषय जो मला आपल्यासमोर आणायचा आणि सरकारसमोर आणायचा आहे, जे मी बोललो की महाराष्ट्रात जवळपास 50% जे आता आपण पाहतो हे शहरीकरण झालेलं आहे. 53% लोक ही शहरांमध्ये राहत असतात. गावाकडून, ग्रामीण भागांकडून जे मी अनेक शेतकऱ्यांची मुलं पाहतो, मुली पाहतो, जे शहराकडे येतात. MIDCत नोकरी पाहिजे असते, कुठच्या तरी सरकारी भरतीत नोकरी पाहिजे असते, शहरांमध्ये येऊन राहण्याचा प्रयत्न करतात. पण ही शहरं खरोखर शहरं जशी असायला पाहिजे, जागतिक स्टँडर्ड जो असतो, निकष असतो, तो निकष आपण काही लावला आहे का? कारण शहरांचा निकष आत्ता तरी आपण हा फक्त लोकसंख्या लावलेला आहे. आणि मी मुख्यमंत्री महोदयांना विनंती करीन आपल्या माध्यमातून, कारण ते पण जग फिरून आलेले आहेत, ते पुन्हा एकदा डायव्हर्सला जातील, जागतिक पातळीवर ते चर्चा करत असतात की शहरांसाठी अर्बनायझेशन हा त्यांचा पण आवडता प्रश्न आहे, माझा पण आवडता विषय आहे. अर्बनायझेशनवर कुठे ना कुठेतरी आम्हाला सगळ्यांना बोलून चर्चा बंद दारा आड करा किंवा जग जाहीर करा, पण अर्बनायझेशनवर विषय किंवा चर्चा ही झाली पाहिजे. आज शहरांचं काय हाल आहे? आत्ताच जे नीती आयोगामधून रिटायर झाले अमिताभ कांत साहेब, खूप मोठं योगदान आहे त्यांचं या देशाला. प्रधानमंत्री महोदयांचे एकदम जवळचे देखील ते अधिकारी आहेत. त्यांनी मध्ये ट्विट केलं होतं मागच्या आठवड्यात, त्यांनी सांगितलं होतं की आपल्या देशातली जी शहरं आहेत त्यांचं जे GDPला कॉन्ट्रीब्युशन आहे ते जवळपास 30% आहे. 30% आहे. आता हेच जर आपण पाहिलं तर ह्या शहरांमधून जर GDP 30% असेल किंवा जास्ती पण असेल, ही 15 शहरं जी त्यांनी मोजली, काही शहरांची नावं देखील ट्विट केली होती. खरोखर त्या शहरांमध्ये हा GDP त्या शहरांमुळे आहे आणि शहरांची आत्ता जी काही रचना आहे किंवा जे काही प्रशासन आहे त्याच्यामुळे आहे की उसके बावजूद आहे, जे आपण बोलतो ना डिस्पाईट दॅट, ते असूनही शहरांमध्ये लोक येतात आणि व्यवसाय करतात. आपण विचार करा ना अध्यक्ष महोदय, काय हाल झालेत आपले ह्या ग्रोथ इंजिन्सचे, जे आपण सांगतो की शहरी ग्रोथ इंजिन्स आहेत. मुंबई असेल, पुणे असेल, ठाणे असेल, नाशिक असेल, नागपूर असेल, कोल्हापूर असेल, नवी मुंबई असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, वसई असेल, विरार असेल, ह्या शहरांमध्ये एअर क्वालिटी इंडेक्स AQI कसा आहे? आपले हॉस्पिटल्स जे शासकीय असतील, निमशासकीय असतील, प्रायव्हेट असतील, महापालिकेचे असतील, खरोखर चांगले आहेत का? आणि जर चांगले असेल, मी कोणालाही दोष देत नाही आहे, मी हे नाही सांगते की तुमच्यामुळे किंवा आमच्यामुळे किंवा ह्यांच्यामुळे किंवा त्यांच्यामुळे, पण खरोखर जर चांगले असतील तर मग आम्हाला आमदार म्हणून, जनतेचे प्रतिनिधी म्हणून सतत फोन का करायला लागतो की ह्यांना जरा मदत करा, त्यांना जरा मदत करा? तसंच जर पाहायला गेलं तर शाळांची पण तीच परिस्थिती आहे. तसंच जर पाहायला गेलं तर रस्त्यांची तीच परिस्थिती आहे. फुटपाथ जणू काही मुंबईत आता गेले 2-3 वर्ष आम्ही पाहतोय फुटपाथच नसल्यासारखी परिस्थिती झालेली आहे. आणि प्रत्येक वेळी आम्ही इथे बैठक लावायची मागणी करतो, बैठक होते, पण पुढे काही होतं का, हा एक विचार करण्याची गोष्ट आहे. खरोखर आता ही वेळ आलेली आहे. साधी सोपी गोष्ट म्हणजे आपण जर पाहिलं, सुरुवातच करायची झाली शहरांबद्दल तर मुंबई असेल, पुणे असेल, काही प्रमाणात वसई विरार घ्या, काही प्रमाणात नाशिक घ्या, काही प्रमाणात ठाणे घ्या. पहिली गोष्ट म्हणजे ह्या शहरांमध्ये तुम्ही गेल्यानंतर पहिला विषय जो तुम्हाला भेडसावतो तो म्हणजे ट्रॅफिकचा आहे. अध्यक्ष महोदय, हा कदाचित आपल्याला इथे विधिमंडळात किंवा जिथे आपण वेगळे वेगळे कायदे बनवतो या कायदे मंडळात छोटा विषय वाटत असेल, किरकोळ विषय वाटत असेल, कदाचित हा विषय आपल्याला ॲडमिनिस्ट्रेटिव्ह वाटत असेल, पण ह्या ट्रॅफिकमुळे जेवढा लोकांचा वेळ, जेवढा नागरिकांचा वेळ वाया जातो. अनेक लोक इथे बसलेले, तिथे अनेक असे पाहिलेले आहेत मी आमदार, जे 3-3, 4-4 तास ट्रॅफिकमध्ये अडकलेले असतात. पुणे कधी एवढा ट्रॅफिक वाटायचं नाही, तो एवढा वाढायला लागलेला आहे. ठाणे असेल, नवी मुंबई असेल, मुंबईत तर तुम्ही वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर जा, ईस्टर्नवर जा, ईस्टर्न फ्रीवेवर जा, हेच नाही. आणि मला माहिती आहे उत्तर काय येणार की आम्ही कोस्टल रोड बनवला, आम्ही हे बनवलं, ह्याच्या मला श्रेयवादामध्ये जायचं नाही आहे. पण अध्यक्ष महोदय, कुठे ना कुठेतरी आपल्याला विचार करायला लागेल की ह्या ट्रॅफिकसाठी ते इंटेलिजन्स सिस्टम आणि CCTV आणि डिजिटायझेशनच्या पुढे काहीतरी आपण वेगळा विचार करत आहोत का? हा ट्रॅफिकचा जो पूर्ण विषय आहे पब्लिक ट्रान्सपोर्टचा आहे, ठीक आहे, मेट्रो बनवली असेल, स्वागतच आहे. वेगळ्या वेगळ्या सरकारनी वेगळं वेगळं योगदान दिलेलं आहे. पण आत्ताची जी परिस्थिती आहे, जर ह्या शहरांमधून देशाचा 30% GDP जात असेल तर ह्या शहरांना, जिथे जे लोक काम करतात, जे व्यावसायिक असतील, जे कामगार असतील, जे वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या नोकऱ्या करतात, 3-3, 4-4 तास इथे अडकून राहणं हे किती योग्य आहे? आणि तुम्ही मला सांगा अध्यक्ष महोदय, हे अडकल्यानंतर काय प्रोडक्टिव्हिटी आपली होत असेल? एफिशियन्सीवर, प्रोडक्टिव्हिटीवर, आपल्या GDPवर ह्याचा तणाव येत नसेल? जर हीच व्यक्ती, महिला किंवा पुरुष दोन्ही, हेच जर वेळेवर कामावर गेले, जवळपास मला 8:30 किंवा 9 वाजता सकाळी पोचायचं असेल तर मला 1 तास आधी नाही, अर्धा तास नंतर निघता आलं तर मी परिवाराला जास्ती वेळ देऊ शकेन, मी स्वतःच्या व्यायामासाठी वेळ देऊ शकेन, स्वास्थ्य चांगलं करू शकेन. पण ह्याचा विचार अध्यक्ष महोदय होणं गरजेचं आहे की फुटपाथ असेल, रस्ता असेल, ट्रॅफिकचं सिस्टीम असेल, सिग्नल असेल, ह्या सगळ्या गोष्टींवर जसं आपण मेट्रोवर खर्च करतोय तसं BSTवर असेल किंवा प्रत्येक शहरामध्ये छोट्या छोट्या आपल्या मिनी बसेस असतील, मिडी बसेस असतील,
ह्याच्यावर आपण का विचार करत नाही? मी मागच्या अधिवेशनात देखील हा विषय घेतला होता. BST कामगारांचा असेल, BSTचा असेल. BST आपण 3,337 बसेस ह्या करार केला होता कामगारांबरोबर, 10,000 पर्यंत देणार होतो. पण धीम्या गतीने ते बसेस हल्ली आपण पाहतो रस्त्यावर काही येतात, काही कमी होतात, काही येतात, काही कमी होतात. कुठे ना कुठेतरी मुंबईत BSTचं प्रायव्हेटायझेशनकडे वाटचाल चालू झाली का ही भीती वाटायला लागलेली आहे. जे ₹5 5 किलोमीटर, ₹10 10 किलोमीटर, 15 आणि 20 कुठेही तुम्ही जाऊ शकत होता, त्याचे आता भाडं एवढे दुप्पट टिप्पट झालेत. ₹20 अध्यक्ष महोदय, सामान्य मुंबईकराला ₹60 भरायला लागतात. कसं परवडणार हे अध्यक्ष महोदय? आणि हेच जर आपण असं करत राहिलो तर हे जे आपण GDP कॉन्ट्रीब्यूट करत आहे ते कमी होत जाणार. आपली एफिशियन्सी असेल, आपली प्रोडक्टिव्हिटी असेल, आपल्या खिशातला जो पैसा आहे तो कापत जातो आणि हाच प्रॉब्लेम आपल्याला सगळ्या शहरांमध्ये येणार आहे. आणि म्हणून मी जे सांगतो ना की कुठे ना कुठेतरी समन्वय असणं गरजेचं आहे. आम्ही वेगळ्या मार्गाने चालत असू, वेगळ्या विचारधारेने चालत असू, पण जर आपण एकत्र येऊन हे काही विषय सोडवू शकलो, एकत्र येऊन जागतिक पातळीवर विचार काहीतरी करता येईल, आपल्याला प्लॅनिंग करता येईल आणि हे जर विषय सोडवू शकलो तर खऱ्या अर्थाने आपली ही टर्म जी आहे, आपण निवडून आलेलो आमदार म्हणून काहीतरी आपलं योगदान ह्या महाराष्ट्रासाठी राहील. पण ह्याच ट्रॅफिकमधून ऑफिसमध्ये पोहोचणं तर कठीण, पण घरी पोचता जे हाल होतात ते घरी पोचल्यानंतर 3-4 गोष्टी आपल्याला सांगू इच्छितो. ह्या हाऊसिंगबद्दल, ह्या हाऊसिंग विषयाबद्दल आहेत. पहिली गोष्ट म्हणजे अर्थात घरी पोचल्यानंतर तुमचं घर कुठे आहे, कसं आहे, त्याच्यात आत्ताच मी ऐकलं ते OC मिळाली आहे की नाही मिळाली आहे. म्हणजे OC मिळाली नाही त्यांना आपण ॲम्नेस्टी देतोय, चांगली गोष्ट आहे. पण ज्या कारणामुळे OC मिळाली नव्हती, बिल्डरांनी जो किती घोळ केला असेल, घोटाळा केला असेल, काहीतरी तिथे चुकीचं केलं असेल, बिल्डरांची जी चूक आहे त्या बिल्डरांना आपण दंड काही लावणार आहोत की नाही, दंडात्मक कारवाई काही होणार आहे की नाही, काही पेनल्टी लावणार आहोत की नाही, तो विचार देखील केला पाहिजे. कारण बिल्डर कॉन्ट्रॅक्टर हे किती दिवस आपण घेऊन बसणार आहोत मांडीवर. आपल्याला ह्याच्यातून बाहेर पडून जनतेचा विचार हा करायलाच लागेल. पण तसंच पगडीचा मोठा विषय होतो. आत्ताच मंत्री महोदयांचं मी ऐकलं पगडीचा विषय आहे. काही गोष्टी ज्या रेकॉर्डवर आलेल्या आहेत त्या मला थोड्या सुधारणं गरजेचं आहे, कारण त्या चुकीच्या आल्यात. मी खोटं बोलतात असं म्हणत नाही, एरवी मी म्हणत असतो, पण चुकीची माहिती घेऊन म्हणालेत. पहिली गोष्ट म्हणजे त्यांनी सांगितलं की 19,000 बिल्डिंगी आहेत. पागडीच्या साधारणपणे 14,800 बिल्डिंगी आहेत. जास्तीत जास्त 15,000 बिल्डिंग आहेत. जवळपास 20 लाख मुंबईकर ह्या पागडी बिल्डिंगमध्ये राहतात. त्यांना बाकी कुठचीही मदत नको आहे. ना लँडलॉर्डला TDR पाहिजे, ना लँडलॉर्डला FSI पाहिजे, ना पागडीवाल्यांना अजून काही मदत पाहिजे. विषय साधा आहे, विषय सोपा आहे. मंत्री महोदय, आपल्या माध्यमातून आपण कळवा त्यांना. विषय एवढाच आलेला आहे की महाविकास आघाडीच्या काळात आम्ही जो 79A-79B कायदा बनवला होता, राष्ट्रपती महोदयांकडे गेला, आपल्या काळात तो तिथून साईन होऊन आला. आपण दोघांनी त्याचं श्रेय घेतलं, मान्य, काही त्याच्यात मी हरकत घेत नाही. पण ह्याच पागडीच्या इमारतीमध्ये आता प्रॉब्लेम एवढाच झालेला आहे की हा जो कायदा नंतर तिथून पारित होऊन आला त्याच्यात कॉम्पिटंट अथॉरिटी ही कोण आहे ह्याच्यावर कोणीतरी कोर्टात गेलं. आणि कॉम्पिटंट अथॉरिटी कोण आहे कोर्टात गेल्यानंतर, कॉम्पिटंट अथॉरिटी कोणासाठी, तर वाद आहे हा मुंबई महानगरपालिका आहे की म्हाडा आहे. वाद कशावरनं आहे की ती इमारत मोडकळीस आली आहे की नाही, डिलॅपिडेटेड आहे की नाही, एवढासाच वाद आहे की ह्याचं सर्टिफिकेट कोण देणार, BMC देणार की म्हाडा देणार. आता ही जर चूक सुधारली, आपण कोर्टात एवढंच सांगितलं की नाही ही अथॉरिटी देणार किंवा ही अथॉरिटी देणार, सरकारने एवढं स्पष्टपणे जर मांडला विषय तर हा विषयच सुटतो. आणि त्याच कायद्याप्रमाणे अध्यक्ष महोदय तो एवढा कायदा चांगला केला, आपण सरळ केलेला आहे की दोन्ही ह्याच्यात पहिले 6 महिने आपण त्या लँडलॉर्ड म्हणजे जागा मालकाला देतो की बाबा तुला तो तिथे रिडेव्हलपमेंट करायचं आहे का, विकास करायचा आहे का, पुनर्विकास करायचा आहे का. जमत नसेल तर मग आपण टेनंटना देतो की तुम्हाला तुमच्या मान्यतेप्रमाणे जे कोणी तुम्हाला बिल्डर पाहिजे ते घेऊन तुम्ही तुमचा विकास करा. पण इथे काय झालं अध्यक्ष महोदय, आता सांगतात की विकास जो होईल ते लँडलॉर्डला अमुक FSI देऊ, TDR देऊ, म्हणजे चला बिल्डरांचं भलं होतं जे कोणी लँडलॉर्ड करून बिल्डर घेत असतील. पण जे तिथे राहतात, जे टेनंट आहेत ते पागडी उपकर इमारतीत जे राहतात, ह्या आत्ताच्या घोषणेप्रमाणे जर मी चुकीचं समजलो नसेल तर जेवढ्या एरियामध्ये राहतात तेवढाच एरिया त्यांना मिळतो. म्हणजेच जर 10 बाय 10ची खोली असेल, कदाचित जागा मालकाला किंवा त्या बिल्डराला TDR मिळेल, FSI मिळेल, सगळं काही मिळेल, सगळ्या सवलती मिळतील, पण जे राहतात तिथे पागडीमध्ये त्यांना तेवढीच जागा 10 बाय 10ची खोली मिळणार, ती पुढे पण तशीच मिळणार. हा कुठचा न्याय झाला अध्यक्ष महोदय? हे त्यांनी उद्या मागे घेतलं पाहिजे आणि सांगितलं पाहिजे की आम्ही 2 गोष्टी करतो. माझी आपल्या माध्यमातून सरकारकडे 2 स्पेसिफिक मागण्या आहेत. त्यांनी पहिलं तर सांगितलं पाहिजे की कॉम्पिटंट अथॉरिटी कोण आहे ते आम्ही इथे सांगू. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी हे पण जाहीर केलं पाहिजे की मुंबईमध्ये 1960 नंतरच्या आधीच्या 1960च्या आधीच्या ज्या कुठच्याही इमारती असतील त्यांना त्या मोडकळीस आले असतील किंवा नाही, उपकर प्राप्त असतील, सेसमध्ये असेल, पगडीमध्ये असेल, तर त्यांना आम्ही ट्रिगर लावू की 1960 हा तुमचा ट्रिगर आहे, त्याच्या आधीच्या तुमच्या बिल्डिंग असतील
पहिलं 6 महिने जागा मालकाला, नंतरचे 6 महिने तिकडच्या जे पागडीमध्ये राहतात किंवा जे टेनंट्स आहेत त्यांना देऊ आणि तुम्हाला पुनर्विकासाची संधी देऊ. जो काही तुमचा निर्णय असेल तो आम्हाला मान्य असेल. मग तुमचा एरिया, तुमचा बिल्डर जे काही तुम्हाला ठरवायचं ते ठरवा, ते समन्वयाने ठरवा आणि आमच्याकडे या. हे एवढी स्पेसिफिक मागणी अध्यक्षामध्ये, पण का आपण त्याला इथं एवढं लांबण लावून ठेवलं मला माहीत नाही. बरं, जिथे विषय सुटलेला आहे जसं BDD चाळ, ठीक आहे, तिथे पण मला श्रेयवादात जायचं नाही. तिकडच्या लोकांनी सांगितलेलं आहे, कोणाचे आभार मानायचे आहेत, कोणी हा विषय मार्गी लावला, खरा कोणी विषय मार्गी लावला, नारळ कोण फोडून गेलं, ह्याच्यात मला जायचं नाही आहे. पण अध्यक्ष महोदय, माझ्याच मतदारसंघाचं उदाहरण घ्या, कारण वरळीचे 2 BDD आहेत, एक वडाळ्यात आहे आणि एक शिवडीमध्ये आहे. शिवडीचं जे BDD चाळ आहे, जसं वरळीचं आणि वडाळ्याचा आपण BDD चाळचा पुनर्विकास केला, तशी आमची मागणी सातत्याने राहिलेली आहे की शिवडीमध्ये जे BPTच्या जागेवर BDD चाळ आहे त्याचा पुनर्विकास झाला पाहिजे. आम्ही जे पुनर्विकास मार्गी लावला, त्याला दोन्ही सरकार म्हणून आपण बोलू. ह्या आपल्या 2 सरकारनी जे विषय मार्गी लावले असतील, कारण मला श्रेयवादात जायचं नाही, भांडण घ्यायचं नाही आहे अंगावर, कारण ह्याच्यात मला वेळ घालवायचाच नाही आहे. कामाबद्दल बोलूया, आपण मुद्द्याचं बोलूया. BDD चाळीला जसं आपण तिकडे डेव्हलपमेंट करतोय, विकास करतोय, म्हाडाचा फायदा होणार आहे, आपल्या शासकीय यंत्रणेचा फायदा होणार आहे, आपल्या शासनाचा फायदा होणार आहे, आपल्या तिजोरीचा फायदा होणार आहे. तसंच जर शिवडीमध्ये, आणि मी स्वतः केंद्रीय शिपिंग मंत्री जे आहेत त्यांना जाऊन भेटून आलो, कारण BPT त्यांच्याकडे मी असेल, अरविंद सावंत साहेब असतील, अनिल देसाई साहेब असतील, हे दोन्ही खासदार सन्माननीय खासदारांना घेऊन गेलो होतो आणि हीच विनंती केली की म्हाडाचंच मॉडेल वापरा, BPTचंच तुम्ही डेव्हलपमेंट करा, पण एक BDDच्या तिकडे शिवडीत राहणाऱ्या सगळ्या लोकांना तुम्ही न्याय द्या, त्यांना तिथे पुनर्विकास करून द्या, आणि दुसरं BPTचा करून घ्या ना फायदा. तिथे कॉन्ट्रॅक्टर नेमा, जसं इथे 3 कॉन्ट्रॅक्टर नेमले तसं तिथे नेमा, तिथे तुमच्या तिजोरीत भर पडेल. BPT ईस्ट कोस्टवर आहे मुंबईच्या, एवढी चांगली तिथे इमारत बनू शकते सगळ्या BDD वासियांसाठी, पण का विषय पुढे जात नाही? बरं, जिथे विषय पुढे गेलेला आहे, गंमत अशी झाली की हा विषय पुढे गेल्यानंतर आता आपण पाहतोय BDDमध्ये इमारती बनलेल्या आहेत. आम्ही तिथे पोलिसांसाठी घरं करून दिली. सावली बिल्डिंगमधले आपले जे बिचारे होते, इकडे जे काही अनेक अधिकारी आहेत सावली बिल्डिंगमध्ये राहतात, ती बिल्डिंग देखील आम्ही त्या विकासात आणली होती, पुनर्विकासात आणली होती. आता ती देखील इमारत का काढून टाकली काहीच माहिती नाही. आम्ही सातत्याने मागणी करतो की सावली बिल्डिंगला येऊ द्या, सावली बिल्डिंगला येऊ द्या. पण अध्यक्ष महोदय, हे करत असताना आता जी लॉटरी निघते BDDसाठी, जेव्हा घरं दिसत आहेत, ह्या लॉटरीमध्ये काही सत्ताधारी तिकडचे कार्यकर्ते, मी मोठे नेते नाही म्हणणार, त्यांची नावं घ्यायची नाहीत मला, पण काही कार्यकर्ते जाऊन हस्तक्षेप करत आहेत, लॉटऱ्या बदलत आहेत. जी लॉटरी बदललीच नाही पाहिजे, ही लॉटरी असते, कारण त्या लॉटरीच्या पद्धतीने निघते. जर तुम्ही सेट करायला लागलात तर कसली लॉटरी? पण हीच लॉटरी आता राजकीय हस्तक्षेप करत आहेत. त्या राजकीय हस्तक्षेपामुळे तिथे जातीय तेढ असेल, सामाजिक तेढ असेल निर्माण होत आहे. आणि जी लोक वर्षानुवर्ष काय एवढे, म्हणजे मला आठवतं 1923ची एक बिल्डिंग आहे तिथे, आणि आता आपण दुसरी बिल्डिंग 2025-26 मध्ये कंप्लीट केली. 100 वर्षाचा प्रवास, 101 वर्षाचा प्रवास, 102 वर्षाचा प्रवास, एवढे वर्ष पिढ्यानपिढ्या जे लोक एकत्र राहत आलेले आहेत, ह्या लोकांमध्ये तुम्ही भांडणं लावताय. या समाजांमध्ये तुम्ही भांडण लावताय. कोणी कोणाची आडनाव पाहिलं नव्हतं, कोणी कोणाची जात पाहिली नव्हती, कोणी कोणाचा धर्म पाहिलं नव्हतं, सगळे सणवार एकत्र साजरे करत होते. ह्याच समाजामध्ये तुम्ही आता तिथे वाद लावायला निघाले आहात, तुम्ही भारताच्या नागरिकांमध्ये वाद लावायला निघालेले आहात. हा कुठच्या नाही, हे थांबलं पाहिजे अध्यक्ष महोदय कुठेतरी. आणि अशाच जिथे जिथे प्रकार होत आहेत, जिथे जिथे रिडेव्हलपमेंट आहे, जसं वरळीतलं मी BDDचं बोलतोय, वडाळ्यातलं असेल, जे रेंटवर जाणार आहेत, तिथे कमीत कमी 40,000 हे रेंट आता शासनाने ठरवलं पाहिजे. कारण मुंबईत आपण पाहतोय अनेक असे तुम्ही पाहतोय शासकीय कार्यक्रम असतील किंवा ह्या पुनर्विकासाच्या योजना असतील किंवा प्रायव्हेट असतील, इथे भाव वाढत चाललेले आहेत. आणि भाव वाढणं एक इकॉनॉमीला चांगलं एक चालना देत आहे. आणि ही जर चालना येत असेल आपल्या इकॉनॉमीला, आपल्या सगळ्या कामगारांसाठी, पूर्ण त्या बिल्डिंग क्षेत्रातल्या कामगारांसाठी, इंडस्ट्रीला, तर आपण चालना का देऊ नये? माझी ही आग्रहाची विनंती राहील, मागणी राहील सरकारकडे की BDDमध्ये देखील आणि इतर सगळीकडे जिथे जिथे शासकीय पुनर्विकास चालू आहे, अशा ठिकाणी रेडी रेकनर असेल किंवा त्याच्यापेक्षा थोडा जास्ती आजूबाजूला जो भाव चालला आहे त्याच्याप्रमाणे 40,000 किंवा जास्ती हा रेंट देणं गरजेचं आहे. पण अध्यक्ष महोदय, ह्याच गोष्टींसाठी जेव्हा आम्ही आंदोलनं करतो, ह्याच गोष्टींसाठी जेव्हा आम्ही रस्त्यावर येतो, तेव्हा पहिली जी एक फौज आमच्यावर सोडली जाते, कधी कधी थांबवायला, कधी कधी लाठीचार्ज करायला, ती म्हणजे पोलिसांची असते. पण अध्यक्ष महोदय, जेव्हा त्यांच्याकडून हे सरकार असं काम करून घेतं, आणि ते ठीक आहे, त्यांचा तो अधिकार असतो, आपण हा पण विचार केला पाहिजे की मुंबई असेल, पुणे असेल, ठाणे असेल, या सगळ्या पूर्ण आपल्या क्षेत्रामध्ये, शहरी क्षेत्रामध्ये आणि ग्रामीण देखील, पोलीस हाऊसिंग ह्याची काय स्थिती आहे नेमकी? मला आठवतं 2022चं जेव्हा बजेट सेशन होतं, तेव्हा घोषणा झाली होती, आमच्याच सरकारने केली होती की 850 कोटी आम्ही पोलीस हाऊसिंगसाठी ठेवले होते बाजूला. काही काही छोट्या मोठ्या गोष्टी असतात, कुठेतरी लिकेज होत असतं, कुठेतरी दार तुटलेलं असतं, कुठेतरी जसं माझ्याकडे वरळीमध्ये जलकुंभ,
हा आम्हाला तोडायला लागला, कारण तो जुना होता. पण आता तो पुन्हा बांधण्यासाठी जी आम्हाला फंड पाहिजे, आम्ही पत्र लिहितोय 5 कोटी द्या, 5 कोटी द्या. तो आमच्यासाठी नाही मागत आहे अध्यक्ष महोदय, त्याच पोलिसांसाठी मागतोय जेव्हा आम्ही आंदोलन करतो त्यांना तुम्ही आमच्यावर सोडता, त्याच पोलिसांसाठी मागतोय आम्ही. आणि तेच पोलीस आहेत जे ह्या महाराष्ट्रात बरं वाईट काही घडलं तर पहिले छातीवर वार घेणारे तेच पोलीस आहेत. त्यांचा आदर आपल्याला करायलाच पाहिजे. आणि त्याचाच पोलीस हाऊसिंगसाठी मी आज इथे विषय मांडत आहे. बरं, एवढंच विषय थांबत नाही, कारण इन सर्व्हिस पोलीस हाऊसिंग हे जसं चांगलं झालं पाहिजे तसं अनेक पोलीस कर्मचारी आहेत, अनेक BMCचे कर्मचारी आहेत, अनेक वेगळ्या वेगळ्या महानगरपालिकेचे आहेत, अनेक शासकीय कर्मचारी आहेत जे या महाराष्ट्रात वेगळ्या वेगळ्या शहरांमध्ये 20-20, 30-30 वर्ष सेवा करत आलेले आहेत. आहे ना, हा पण मराठी माणूस आहे. काही जरी मराठी नसतील तरी ह्यांनी महाराष्ट्राची सेवा केलेली आहे. पूर्ण आयुष्य आपलं जीवनातले 30-40 वर्ष जेव्हा शासन त्यांना सांगतं तिथे पोचा, तिथे जातात, दिवस रात्र काम करतात, मेहनत करतात, जास्तीत जास्त जिथे आपण चुकतो तिथे आपल्याला सुधारण्याचा प्रयत्न करतात. अशा लोकांसाठी जे रिटायर्ड होतील त्यांना देखील त्यांच्या शहरामध्ये आणि त्यांच्या आवडीच्या शहरामध्ये, मुंबईमध्ये असेल, पुण्यामध्ये असेल, ठाण्यामध्ये असेल, नवी मुंबईमध्ये असेल, छत्रपती संभाजीनगरमध्ये असेल, नाशिकमध्ये असेल किंवा त्यांच्या जिल्ह्यामध्ये असेल, पोलीस हाऊसिंग आपण तिथे बांधून देणं हे गरजेचं आहे. आणि मुंबईमधलं तर माझा आग्रह राहील की मुंबईमध्ये करून देणं गरजेचं आहे. मध्ये एक निर्णय झालेला की ते कुठे सिडकोच्या खाणीत पाठवत होते, पण आम्हाला खाणीत जायचं नाही आहे, आम्हाला तिथे धुळीत जायचं नाही आहे. आम्हाला जिथे वरळी असेल वरळी, वडाळा असेल वडाळा, जिथे दादर असेल दादर, माहीम असेल माहीम, अंधेरी असेल अंधेरी, दहिसर असेल दहिसर, कुलाबा असेल कुलाबा, जिथे जिथे आत्ता पोलीस कॅम्प आहेत तिथे पोलीस पत्नी किंवा पोलीस महिला हे सोसायट्या बनवत आहेत. आणि प्रयत्न हाच आहे की या सोसायट्यांना सरकार कधी ना कधीतरी जागा देईल आणि थोडं कन्स्ट्रक्शन कॉस्टवर काहीतरी बनवून देईल. पण जे माझ्या आता कानावर येतं आहे तर जिथे जिथे ही चळवळ सुरू झाली आहे पोलीस पत्न्यांची किंवा रिटायर्ड पोलीसवाल्यांची की आम्हाला सोसायटी बनवायची आहे, तिथे अध्यक्ष महोदय तिथे दमदाटी सुरू झालेली आहे. फोन जात आहेत, गृह खात्यातून फोन जात आहेत, वरिष्ठांकडून फोन जात आहेत की काय चाललं तुमचं, ही जागा आम्ही तुम्हाला करू देणार नाही. आणि म्हाडाकडून जे आता सरकार करत आहे की आम्ही आता लेआउट बनवू सगळ्या पोलीस कॅम्पचं. अध्यक्ष महोदय, माझी ही इथे मागणी राहील आणि हे माझं सांगणं राहील इथे की ह्या पोलीस कॅम्पवर बाहेरचे नाहीत, पहिला अधिकार पोलिसांचाच असेल आणि पोलिसांचाच राहिला पाहिजे. तसंच जसं मी सांगतोय, जसं आता धारावीचा पुनर्विकास असेल किंवा असे मोठे लेआउट जिथे येतात, किंवा आता जे मिललँडचं झालं, तर मिललँड मुंबईमध्ये किती राहिलेत मला माहीत नाही, ठराविक असतील, वनथर्ड वगैरे हे सगळे आपण प्रयत्न करून झालेले आहेत. पण ह्या गोष्टींमध्ये देखील आपला जो टक्का आहे, ज्यांनी महाराष्ट्राची सेवा केलेली आहे त्यांना प्राधान्य देऊन, मग शासकीय कर्मचारी असतील जे रिटायर्ड होतील, महानगरपालिकेचे असतील, इतर निमशासकीय जे असतील, मग अंगीकृत संघटना असतील BST वगैरे, ह्यांना देखील रिटायर्ड झाल्यानंतर तिथे कन्स्ट्रक्शन कॉस्टवर किंवा PM आवास योजनेसारखं तुम्ही मुख्यमंत्र्यांचं नाव द्या, मुख्यमंत्री आवास योजना, पण ते त्यांच्यासाठी झालंच पाहिजे. कारण मुंबईवर, महाराष्ट्रावर पहिला अधिकार ह्या लोकांचा आहे ज्यांनी महाराष्ट्राची दिवसरात्र सेवा केलेली आहे. खरोखर आहे अध्यक्ष महोदय. जसं हा विषय झाला तसा तिसरा आणि महत्त्वाचा विषय पुन्हा एकदा या हाऊसिंगमध्ये, तो म्हणजे SRAचा आहे. SRA देखील आपण पाहता लक्षवेधी सुरू झाली की आम्ही गदारोळ सुरू करतो, कारण आम्हाला हे विषय प्रत्येकाच्या मतदारसंघात मांडायचे असतात आणि आम्ही आतली पण अडचण जाणू शकतो, कारण आपल्याला त्या वेळेत आम्हाला तेवढ्या लोकांना बोलू द्यायचं असतं जास्ती, बरोबर आहे ना. आणि ते पण आहे, पण आपल्या पण मतदारसंघात असाच विषय असेल अध्यक्ष महोदय. पण अध्यक्ष महोदय, जी SRAची योजना मला आठवतं माझ्या आजोबांनी, वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी त्यावेळी आणलेली, 1995 साली आपलं युतीचं सरकार होतं त्यावेळीपासून सुरू झाली. SRA ही संपूर्ण महाराष्ट्रात आता वेगळ्या वेगळ्या प्रकारात आपण लागू करत असतो. पण मुंबईमध्ये देखील SRA आता काही वर्ष मी पाहतो, जसं माझ्या मतदारसंघामध्ये, अनेक मतदारसंघांमध्ये 17-18 वर्ष काही पेंडिंग असतात, काही झपाट्याने पुढे गेल्या, काही आता हळू झालेल्या आहेत, गती थोडी कमी झालेली आहे. का तर छोटे मोठे तिथे विषय असतात. तिथे काहीतरी एक वेगळी सोसायटी झालेली असते, तिथे एक दुसऱ्या बिल्डरनी आमिष दिलं असतं, काहीतरी लिटिगेशन झालं असतं, कुठेतरी काहीतरी प्रॉब्लेम झाला असतो. पण अध्यक्ष महोदय, ह्याच्यात 2-3 गोष्टी बघण्यासारख्या आहेत. एक, खऱ्या अर्थाने आपल्याला विचार करणं गरजेचं आहे की हे जे लोक इथे राहत आहेत ते पण हातावर पोट घेऊन काम करतात, ते देखील दिवसरात्र मेहनत करतात, ते देखील अशी कामं करतात जे अनेक लोक करणार नाहीत. पण ही सगळी मेहनत घरी गेल्यानंतर आपण त्यांना जगण्याचा काय स्तर देत आहोत. अध्यक्ष महोदय, त्यांचं जी योजना आम्ही त्यावेळी आणली होती, वॉटर फॉर ऑल, सर्वांसाठी पाणी, ही योजना मुंबई महानगरपालिकेने किती टक्के लागू केली आहे ह्याचं उत्तर मिळालं पाहिजे. कारण ही योजना अशी होती की तुम्ही लिगल असा किंवा अथवा इलिगल घरात राहत असाल, म्हणजे झोपडीत राहत असाल, ज्याला आपण कच्चा हाऊस बोलतो, इन्फॉर्मल हाऊसिंग बोलतो, तुम्ही कुठच्याही ह्याच्यात राहत असाल, पाणी तुम्हाला कोणी नाकारू शकत नाही. पिण्याचं पाणी हे जगण्यासाठी गरजेचं असतं. आणि अध्यक्ष महोदय, हे तथ्य पाळून किंवा हेच प्रिन्सिपल पाळून आम्ही ही पॉलिसी आणली होती. ती मुंबई महानगरपालिकेने कुठपर्यंत नेलेली आहे ह्याचा विचार करणं गरजेचं आहे. पण ह्या अध्यक्ष महोदय, अनेक गोष्टींवर इथे अडलेलं सगळं. जसं एक उदाहरण तुम्हाला देतो, जुहूमधलं एक उदाहरण आहे.
जुहू एअरपोर्टच्या बाजूला 2017मध्ये तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी जाऊन निवडणुकीच्या आधी घोषणा केली होती की तुमचं ह्या निवडणुकीनंतर इकडच्या इकडे म्हणजे इन सिटू रिडेव्हलपमेंट आम्ही करू. आता 2017 ते 2026 9 वर्ष उलटून गेलेली आहेत. मुंबई महानगरपालिकेला देखील तेवढी वर्ष उलटून गेलेली आहेत. पण ते रिडेव्हलपमेंट अजून होऊ शकलेलं नाही. त्याचा तोडगा काही निघालेला नाही. जसं जुहूचा हा विषय आहे तसंच जुहूमध्ये हजारो सोसायटी आहेत, लाखो लोक राहतात. डिफेन्सची लँड तिथे मध्यभागी असल्यामुळे ती लोक आज विचारतात की आम्ही आमच्या पुनर्विकासाचं करायचं काय. जुहू असेल, JVPD असेल, तो पूर्ण परिसर जो आहे डिफेन्स लँड आहे, कम्युनिकेशन लँड आहे. पण काहीतरी तोडगा काढायला पाहिजे. केंद्रात आपलं सरकार आहे, इथे आपलं सरकार आहे, एवढं डबल इंजिनचं सरकार आहे. जुहूच्या धावपट्टीवरनं टेक ऑफ घेत असताना खालती जे आपण पाहतो, जे सगळे सोसायटी आहेत, बंगले असतील, कोणाला पुनर्विकास करायचा असेल, कोणाला विकास करायचा असेल, कोणाचा परिवार वाढला असेल, कोणाला काही अजून पाहिजे असेल, ह्यांना आपण जगण्याचं स्तर, क्वालिटी ऑफ लाईफ का देऊ शकत नाही. तर रिडेव्हलपमेंट हे अडलेलं आहे, डेव्हलपमेंट हे अडलेलं आहे. पण अध्यक्ष महोदय, हेच करत असताना मला आठवतं वरळीमधलं तसाच एक विषय आहे. कारण दोन्ही गोष्टी आहेत. मी जे मागत आहे आजच्या माध्यमातून, आजच्या ह्या प्रस्तावाच्या माध्यमातून, ते SRA साठी रेरासारखा कायदा आणणं गरजेचं आहे. कारण SRAमध्ये अदलाबदली, हेराफेरी ह्या खूप होत असतात. जर सांगायचं झालं तर आम्ही इकडे 4-5 जे मुंबईचे 10 आमदार आहोत, प्रत्येक जण इथे 10-10 तास काढू शकतो की आमच्या मतदारसंघामध्ये SRAने काय घोळ घातलेला आहे. सहकार्यही अनेक ठिकाणी करत असतात, पण जो घोळ घातलेला आहे, जिथे आम्ही आवाज उठवत नाही तिथे घोळ जा होतोच. आता जसं हे बघा ना, रेरामध्ये मी का मागतोय, कारण आमच्याकडे वरळीमध्ये सी फेसवर एक सुभेदार रामजी आंबेडकर नावाची एक स्लम सोसायटी होती. तिकडे पुनर्विकास सुरू झाला, धीम्या गतीचा होता. मग एक दुसरे बिल्डर आले, महत्त्वाचे बिल्डर आहेत, सरकारमध्ये चांगलं त्यांचं एक वर्चस्व आहे किंवा त्यांच्या नावासारखं कोणतरी आहे. तिथे त्यांनी आता ठरवलं की जो प्लॅन होता अप्रूव्ड तो बदलून आता प्लॅन बदललेला आहे, दुसरं काहीतरी केलेलं आहे. स्वतःचा बंगला हरकत नाही, कारण माझ्या मतदारसंघात येतं आहे, आनंद आहे, मला मत दिलं तर अजूनही चांगलं आहे. पण त्या बंगल्यासाठी प्लॅन बदलणं, सेल बिल्डिंग, रिहॅब बिल्डिंग ह्याच्यात अफरातफरी करणे, थोडं बदलणं, आणि समोर जी आमच्या समोर स्लम सोसायटी आहे ती देखील रिडेव्हलपमेंटला जाणार आहे. पण बंगल्याचा व्ह्यू अडतोय म्हणून वरळी सेफेसवरचं आमचं बाथरूम मोडणं किंवा मोडण्याचा आदेश देणं हे कितपत योग्य आहे आणि कसं किती कशात बसतं हा देखील विचार आपल्याला करणं अध्यक्ष महोदय गरजेचं आहे. पण थोडा वेळ मीच बोलतो आत्ता तरी, बाकीचे आता कोण आहे मला वाटत नाही. ठीक आहे बोलू सगळ्यांना बोलतोय, सगळ्यांचं बोलतोय. पण अध्यक्ष महोदय, पुढचे प्रस्ताव घ्यायचा आहे. हो पण आपल्याला 1 तास आहे ना याच्यासाठी. अध्यक्ष महोदय, ह्या रेरासोबत जेव्हा ही स्कीम सुरू झाली होती मला आठवतं फार कमी स्क्वेअर फीट होते. मग नंतर वाढत गेले, गरजेप्रमाणे वाढत गेले, वेळेप्रमाणे वाढत गेलेले. SRAमध्ये आपण केवढं स्क्वेअर फूट देतो हे वाढत गेलं आणि आता 305 पर्यंत पोहोचलेलं आहे. पण अनेक ठिकाणी, जसं पुन्हा एकदा मी माझ्या मतदारसंघाचं उदाहरण देतो कारण ही यशस्वीपणे तिथे आता स्कीम सुरू झालेली आहे. 500 स्क्वेअर फूट हे एका स्कीममध्ये दिलेलं आहे, ते स्लम रिहॅबिलिटेशन बिल्डिंगसाठी दिलेलं आहे. हाच रेरामध्ये कायदा किंवा SRAमध्ये जेव्हा आपण रेरासारखं काहीतरी आणू किंवा तशी निर्बंध आणू, आता आपण हा विचार केला पाहिजे की 305च्या पुढे आपण जाऊ शकतो का, 500 पर्यंत जाऊ शकतो का. हा पण विचार केला पाहिजे की आपण सेल बिल्डिंग जशी असते तशीच्या तशी ती रिहॅबची बिल्डिंग दिसली पाहिजे, हा देखील आपण विचार केला पाहिजे. अध्यक्ष महोदय, अनेक पुनर्विकासाच्या ह्या स्लम सोसायटी ज्या थांबलेल्या आहेत त्या एवढ्यासाठीच थांबलेल्या आहेत कारण GRP+1 ही योजना आता लागू झालेली नाही आहे. परिवार वाढलेले आहेत, फॅमिलीज मोठ्या होत आहेत, कोणीतरी अजून वाढवलेलं आहे. आणि मग आपल्याला हा विचार आणि हा निर्णय सरकारने करणं गरजेचं आहे, मुंबईसाठी करणं खास करून गरजेचं आहे की मुंबईत ज्या ज्या मतदारसंघांमध्ये, ज्या ज्या वॉर्डमध्ये, ज्या ज्या स्लम सोसायटीमध्ये GRP+1 स्लम्स आहेत, ज्या कदाचित त्यांनी भाड्याने नसतील दिल्या पण प्रॅक्टिकल पर्पजमुळे कोणीतरी त्यांचा फॅमिलीमधलंच राहत असेल, परिवारामधलंच राहत असेल, तर जसं मी मागतोय की SRAमध्ये 500 स्क्वेअर फूट झालं पाहिजे, तसं GRP+1 पण लिगलायझेशन झालं पाहिजे, म्हणजे त्यांना देखील पात्रता मिळेल आणि ही स्कीम पुढे जाऊ शकेल. पण हे न करता अध्यक्ष महोदय, एक नवीन भूत सुरू झालं ते म्हणजे क्लस्टरचं जे भूत आहे ते एवढं भयानक आहे. लोकांना भीती वाटायला लागलेली आहे की सरकार आमच्यावर कोणीतरी बिल्डर लादणार का. हे बिल्डर लादण्याचा जो प्रकार चालू आहे, पुण्यातलंच एक उदाहरण घ्या ना, लोकमान्य नगर नावाचं एक तिथे मोठं बिल्डिंग, सगळ्या सोसायट्या आहेत. अनेक लोकांनी त्या लोकमान्य नगरमध्ये अध्यक्ष महोदय आपला विकासक नेमला होता. सेल्फ रिडेव्हलपमेंटसाठी गेले होते आणि तिकडच्या कुठच्या तरी एका स्थानिक नेत्यांनी मुख्यमंत्री महोदयाच्या कार्यालयाला पत्र लिहिलं की नाही इथे क्लस्टर आणा, हे सगळं बाकीचं रद्द करा. अध्यक्ष महोदय, ही सगळी लोक पुण्यातली, लोकमान्य नगरमधली आंदोलन करतायत, आवाज उठवत आहेत की तुम्ही आमच्यावर दुसरा बिल्डर का लादतात, आम्ही आमचा मार्ग मोजलेला आहे, मार्ग पत्करलेला आहे, तुम्ही आमच्या मार्गामध्ये का गतिरोधक आणत आहात. हे गतिमान सरकार आहे ना, मग होऊ दे ना पुनर्विकास. का त्या तिकडच्या स्थानिक नेत्यांनी तिथे हस्तक्षेप केला पाहिजे, का लोकमान्य नगरमध्ये तुम्हाला तुमचा बिल्डर लादायचा आहे, तिथे ज्या लोकांना पाहिजे
घेऊ दे ना कुठचा बिल्डर असेल, तुमचे जे बिल्डर असतील त्यांना जाऊ दे, तिथे प्रेझेंटेशन करू दे, त्यांनी जर मान्य केलं तर मान्य केलं, नाही तर दुसरा बिल्डर घ्या. पण जसं तिथे क्लस्टर येत होतं, कोळीवाड्यांवर क्लस्टर हे त्यांच्या हाऊसिंग पॉलिसीमध्ये येणार होतं, आम्ही विरोध केला, ते मागे गेलेलं आहे. पण ह्याच क्लस्टरमुळे सगळा जो घोळ चाललेला आहे तो कुठे ना कुठेतरी सरकारने स्पष्टीकरण दिलं पाहिजे की लोकमान्य नगर पुण्यावर देखील अत्याचार होणार नाही आणि तिथे त्यांचा जो पुनर्विकासाचा जो विकासक त्यांनी नेमलेला आहे तोच तिथे मान्य होईल. जे कोण 2-4 असतील मला माहीत नाही, त्यांचे असतील. पण अध्यक्ष महोदय, हे घरी पोचल्यानंतर तुम्हाला घर मुंबईत मिळाल्यानंतर तिसरा जो महत्त्वाचा प्रश्न जो येतो तुमच्यासमोर तो म्हणजे जरा खिडकी उघडून पहा. खिडकी उघडल्यानंतर आणि खास करून आत्ता ऑक्टोबर नंतरची जी हवा आपण पाहतो एवढी भयानक आहे, एवढी भयानक आहे. महाराष्ट्रामधलं कुठचंही शहर आपण घ्या, एअर क्वालिटी इंडेक्स AQI हे एवढं भयानक झालेलं आहे, दूषित झालेलं आहे की एवढं आपल्याला आजूबाजूचं दिसत नाही. थंडीचा पत्ता नाही आहे. आत्ता नागपूरमध्ये थोडी थंडी संध्याकाळी पडते, दिवसा तापमान जास्ती असतं. पण AQI जर आपण पाहिलं तर हे कशामुळे? आमच्या गोवंडीमध्ये एक SMS नावाची कंपनी आहे, ती मी पर्यावरण मंत्री असताना हलवण्याचा पूर्ण प्रयत्न केला. ते पूर्ण सगळं प्रक्रिया सुरू देखील झाली, सरकार तेवढ्यात पडलं आणि ती प्रक्रिया थांबली. तिकडचे लोक, स्थानिक तिकडचे आमदार देखील असतील, नगरसेवक, माजी नगरसेवक, खासदार, स्थानिक सगळे तिकडचे रहिवासी मागतात की SMS कंपनीतून हटवा, प्रदूषण करत आहे, आंदोलनं करतायत, लाठ्या काठ्या खातात. पण ऐकतंय कोण? काय म्हणजे धुळीचं असेल किंवा प्रदूषणाचं असेल किंवा पर्यावरणाचं असेल हे ऐकायचंच नाही असं ठरवलंय का सरकारने? आता तुम्ही हाच विषय पहा ना, तपोवनचा विषय घ्या. तपोवन असेल, संजय गांधी नॅशनल पार्क असेल, आरेचा विषय असेल, हे सगळे विषय जर अध्यक्ष महोदय आपण पाहिले तर कुठे ना कुठेतरी इंटरलिंक्ड आहेत. काल एक आमदार महोदयांना बिबट्याचे कपडे घालून आत यायला लागलं. बिबट्यांचे सगळे बोलत आहेत आणि होय, हे मान्य आहे की बिबटे हे जनतेवर किंवा तिकडच्या स्थानिक लोकांवर हमले करत आहेत. बिबट्यांचं कदाचित थोडं वावर शहरांमध्ये वाढलं असेल, पण आपल्याला हा देखील विचार करायला पाहिजे अध्यक्ष महोदय की बिबटे जिथे राहतात तिथे जर आपण बुलडोजर पाठवत असू, तिथे जर आपण झाडं कापत असू, तिथे जर आपण वनं कापत असू, तर कुठे ना कुठेतरी वाघ असतील, बिबटे असतील. मग काल भटक्या कुत्र्यांचं कोणी उदाहरण घेतलं, मग कोणी, मी गमतीत उंदीर पण बोललो. पण हा विचार आपण करायला पाहिजे की आपण पर्यावरणावर काही जास्ती विचित्र प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करत नाही होत. अध्यक्ष महोदय, 5-7 मिनिटात मी कन्क्लूड करतो कारण मला माहिती आहे. पण हा जो विषय आहे तपोवनचा अध्यक्ष महोदय खरोखर गंभीर आहे. नाशिकमध्ये तपश्चर्याचं वन, तपोवन हे नाव दिलेलं आहे, तिथे प्लांटेशन झालंय, तिथे ऐतिहासिक रामायणापासून, प्राचीन काळापासून हे एक वेगळी तिथे नाळ तिकडच्या नाशिककरांची जोडलेली आहे. मग नेमकं ज्या लोकांनी नाशिक दत्तक घेतलं असं प्रत्येक प्रचार सभेत सांगत होते, तेच तिकडची झाडं कापायला का निघालेत? तपश्चर्या ही जंगलातच होते, तपश्चर्या ही 5 स्टारमध्ये होत नाही. आम्हाला साधुग्राम पाहिजे अध्यक्ष महोदय, आम्हाला माईसचं पण पाहिजे. पण हे सगळं जे पाहिजे ती झाडं वाचून पाहिजे. जर झाडच वाचली नाहीत, जर वसुंधराच वाचली नाही, जर आपली पृथ्वीच वाचली नाही, तर आपण काय म्हणून जगणार आहोत? की नाही तर आपण एकदाचं ठरवून टाकूया की संजय गांधी नॅशनल पार्क असेल, तपोवन असेल, अजनीवन असेल, सगळं सपाट करून टाका आणि वाळवंटात आपण आपला कारभार चालू. पण अजनीवन कापायचा हट्ट कशाला धरलेला आहे? तपोवन कापायचा हट्ट कशाला धरलेला आहे? संजय गांधी नॅशनल पार्क हे का म्हणून आपण कापायचं? किंवा आत्ता पण मी ऐकत होतो, एकतर आदिवासी बांधवांना, ते जिथे राहतात, तुम्ही खरोखर आदिवासी बांधवांना त्यांच्या आपण वनातून नेऊन हे काय उंच इमारतींमध्ये देऊ शकणार आहात का? जे आदिवासी बांधव ज्यांची नाळ ह्या जमिनीशी जोडलेली आहे, भूमीशी जोडलेली आहे, पृथ्वीशी जोडलेली आहे, ती तोडण्याचा तुम्ही प्रयत्न करतात का? की त्यांच्या नावाखालती तुम्ही ती जागा बिल्डरांना देणार? येऊरमध्ये ज्यांचे बंगले आहेत, लावा नावं इथे बाहेर आणि सांगा की आम्ही हे बंगले तोडू. पण ते न करता झाडं तोडायची. अध्यक्ष महोदय, 2-3 शेवटचे विषय आहेत पण महत्त्वाचे आहेत, ते आपण मला तेवढी वेळ द्यावी कारण तेवढी वेळ आहे. आपण प्रस्ताव 7:30ला सुरू केला होता, 1 तास दिलेला आहे आणि तो प्रस्ताव पूर्ण झाला पाहिजे. मला माहिती आहे सत्ताधारी पक्षाचा आग्रह आहे, तिकडनं बोलायचं आहे आणि पुन्हा पण दुसरा प्रस्ताव पण आहे. 8:30 पण अध्यक्ष महोदय जसं ठरलं होतं तसं 8:30 पर्यंत वेळ दिला पाहिजे. आपण सगळ्यांना बोलायचं. नाही त्यात आम्ही करतो, तुमच्यासहित इतरांना पण द्यायचं आहे. आम्ही देतो ना, सगळ्यांना वेळ देतो. अध्यक्ष महोदय, आता बघा दस साहेब बोलतात ना, तेच सांगतोय बरोबर. अध्यक्ष महोदय, जसं मी ह्यात वनांचा विषय घेतला तसं पाणी हे फार महत्त्वाचं आहे. आणि पाणीसाठी मी काल परवाकडे बातमी ऐकली की आता गारगाईचं धरण बनणार, कारगाईचं धरण बनणार. चांगलं, हा विषय आमच्या पण वचननाम्यात होता आणि ह्याच्यावर कदाचित उद्या वार पलटवार होऊ शकतात की तुम्ही का नाही केलं, आम्ही काय करतोय, तुम्ही काय करतोय. पण एक गोष्ट मी प्रॅक्टिकल आणि स्पष्ट सांगतो, इथे दस साहेब आहेत, तिथे सगळे आहेत, त्यांना पण हे विषय सगळे माहिती आहेत. गारगाईसाठी आणि डिसॅलिनेशनमध्ये तुम्हाला अंतर सांगतो. गारगाई आमच्या देखील वचननाम्यात होतं, पण आम्ही का नाही केलं? तर गारगाईसाठी आपल्याला 2 नद्यांचं जोडणी करायला लागेल. तिथे पुढे येऊन तानसा वाईल्ड लाईफ सँच्युरीमध्ये जवळपास 5 लाख झाडांची छाटणी करायला लागेल. कॅचमेंट एरियामध्ये तुम्हाला धरण बनवायचं असतं. मग ते धरण तिथे बनवायला म्हणजे हा विषय फक्त 3,000 कोटीवर थांबणार नाही आहे.
70-80 हजार कोटी किंवा जे सुप्रमा मिळत जातात त्याच्यावर आहे. पण गारगाई पिंजाळ नदी जोडायला, तिथून ते धरण बनवायला, मग तिथे कॅचमेंट एरिया बनवायला, तिकडची झाडं कापायला आणि तिथून मुंबईकडे पाणी आणायला जेवढं खर्च होईल जवळपास 1,00,000 कोटीचा होईल कुठे साहेब. आणि ते झाल्यानंतर पाणी किती मिळणार आहे? 450 मिलियन लिटर अ डे. म्हणजे पुढच्या 7-8 वर्षात हे काम तर थांबणार नाही आहे. मुंबईची ताण तर काही भागणार नाही आहे. आणि एवढं सगळं खर्च करून जो आपल्याकडे तसाही कमी आहे, तेवढी तिजोरी मजबूत नाही आहे, ते करून आपल्याला 450 MLD मिळणार आहे. ह्याच विरुद्ध जे 2021 साली 22 साली आम्ही काम सुरू केलं होतं ते आत्तापर्यंत पूर्ण झालं असतं जर मधल्या सरकारने, आत्ताच्या ह्यानी मला वाटतं काहीतरी टेंडर काढले, पण मधल्या सरकारने जर बंद केलं नसतं तर डिसॅलिनेशन कुठे एक झाड न कापता मुंबईसाठी आपण समुद्राचं पाणी गोड करून पहिला पायलट प्रोजेक्ट म्हणून 400 मिलियन लिटर्सचं पाणी आपण मुंबईला आणत होतो. किंमत किती? तर 1/10 पण नाही. पण आत्तापर्यंत पाणी सुरू झालं असतं, कमी किमतीत सुरू झालं असतं. पायलट प्रोजेक्टला एक्सपॅन्शन पुढचं अजून 200 मिलियन लिटर लावू शकलो असतो. आणि हे सगळं करत असताना अध्यक्ष महोदय असं म्हटलं जातं नेहमी की आपल्या देशामध्ये खरा फायनान्स मिनिस्टर हा मॉन्सून असतो, पावसाळा हा खरा वित्तमंत्री असतो. आणि हे आपण सत्य परिस्थिती बघतोय. कधी पावसाळ्याचा मूड असेल तर पाऊस पडतो, कधी पावसाळा नसेल तर नसतो, कधी अवकाळी पाऊस होतो, कधी सततचा पाऊस लागतो. आपण मग इथे आम्ही आंदोलन करतो, पायऱ्यांवर मागणी करतो की कॉम्पन्सेशन द्या वगैरे. पण अध्यक्षमध्ये ही सगळी परिस्थिती बघत असताना खरोखर आपल्याला आपल्या राज्याची मॉन्सून डिपेंडन्सी वाढवायची आहे का, की समुद्र मुंबईच्या बाजूला एवढं असताना आपल्याला समुद्राचं पाणी गोड करून ते पाणी वापरायचं आहे. अध्यक्षमध्ये 5 मिनिटं घेतो. हेच जे मी आपल्याला सतत सांगत आलेलो आहे की मुंबई कर किंवा पुणे कर किंवा नाशिक कर, हे शहरांच्या समोर कर लावायचा जो प्रश्न आहे किंवा जे काही एक भूत वर्षांवर्षाचं आहे ते काही थांबत नाही आहे. आता मुंबईमध्ये जेव्हा आमचं सरकार होतं तेव्हा आणि इकडे विधानभवनात आमचं म्हणजे राज्य सरकार होतं तेव्हा मुंबईसाठी आम्ही 500 स्क्वेअर फुटापर्यंतचा जो प्रॉपर्टी टॅक्स माफ केला होता. माझी मागणी ही राहील की आताची जी वेळ आहे, आताची जी परिस्थिती आहे, मुंबईकरांवर जेवढा कर लादला जातोय तो कर कमी करून हा 500 स्क्वेअर फुटाचा राज्य सरकारनी 700 स्क्वेअर फुटापर्यंत मुंबईमध्ये जर कर माफ केला, प्रॉपर्टी टॅक्स माफ केला तर मुंबईकरांना मोठा दिलासा मिळेल. नाहीतरी प्रॉपर्टी टॅक्समध्ये बाकीचे जे एलिमेंट असतात, स्ट्रीट टॅक्स, ट्रॅफिक टॅक्स, स्ट्रीट लाईट वगैरे, हे सगळ्याचे तर हाल आहेच. पण हे सगळं होत असताना अध्यक्ष महोदय आता नवीन कचरा कर, ज्याला मी अदानी कर म्हणतोय, ते देवनार डम्पिंग ग्राउंड साफ करण्यासाठी तो कचरा कर जो कधीही मुंबईच्या इतिहासात लावला नव्हता तो आता प्रत्येक महिन्याला निवडणुकीनंतर लावला जाईल असं सगळीकडे स्पष्ट झालेलं आहे. पण ह्याच धारावीमध्ये आमची जी मागणी, आणि मागच्या वेळी मी खूप विस्तृत बोललो त्याच्यावर बोलणार नाही, पण 2-3 पुन्हा एकदा धारावीचा विषय आला म्हणून स्पेसिफिक मागतो. पहिलं म्हणजे धारावी करायला, प्रत्येक धारावी करायला पात्र करा. जे SRAला नियम लागू आहेत 2011 पर्यंतचे ते तसेच्या तसे धारावीला लावा. 500 स्क्वेअर फुटापर्यंत प्रत्येकाला घर द्या. ग्राउंड+1 लिगलाइज करा. आणि कोळीवाडा जो आहे, कोळीवाड्यामधली 1 इंच जमीन ही त्या प्रकल्पात गेली नाही पाहिजे. कोळीवाड्याचा विकास हा वेगळा झाला पाहिजे. कुंभारवाड्याचा विकास कुंभारवाड्याप्रमाणे झाला पाहिजे. तिथे अनेक वेगळे समाज आहेत. आणि तसंच अध्यक्ष महोदय शेवटाला मी आपल्याला एवढंच सांगेन की हे जे काही सगळं चाललेलं आहे, मी आता शहरांवर बोललो पण प्रकार तसाच सगळीकडे गंभीर आहे, ग्रामीण भागात तसाच गंभीर आहे. भ्रष्टाचार आपण पाहतोय, सगळीकडे क्लीन चिट्या दिल्या जात आहेत. पण एका बाजूला जे आम्ही टीव्हीवर दृश्य पाहतो आणि मध्ये मुख्यमंत्री महोदयांनी जे सांगितलं की मी 35च्या खालती जे मुलं आहेत किंवा तरुण मुलं आहेत त्यांना आम्ही तिकीट देऊ, 35% की 40% तिकीट देऊ तरुणांना महानगरपालिकेमध्ये. पण नेमकं तरुणांनी या राजकारणामध्ये कसं यायचं, काय यायचं? जर असं राजकारण दूषित होत चाललं असेल, जिथे आपण पाहतोय कोण हेलिकॉप्टरमधून बॅगा घेऊन उतरते, कुठे पैसे वाटप सुरू आहे, कुठे मारामारी होतात, कोणाची गाडी फोडली जाते, कोणाचं पिस्तूल पकडलं जातंय, तुम्ही मला सांगा अध्यक्ष महोदय, अशा प्रदूषित राजकारणामध्ये का म्हणून तरुणांनी यायचं, कसं म्हणून यायचं? हे सुधारायचं असेल तर नक्की मला आनंद आहे. पण हेच राजकारण जर आपल्याला पुढे न्यायचं असेल तर हे महाराष्ट्राचं भलं नाही आहे, ह्याच्यात आपलं हित नाही. आपण कुठेतरी विचार केला पाहिजे की आपण महाराष्ट्राला कुठे नेतो. कुठेतरी आपलं राजकारण हे समाजासाठी आपण वापरलं पाहिजे. मला आठवतं इथेच याच बाकावरनं उद्धव साहेबांनी 2020 साली किंवा 19चं आमचं जे इकडचं अधिवेशन होतं तेव्हा शेतकऱ्यांसाठी कुठचीही अट न लावता 2 लाखापर्यंत जे कर्ज होतं ते माफ केलेलं. तसं का नाही करत आहे सरकार? करा ना जाहीर. आणि जी मदत आहे जी आता KYC मध्ये वगैरे अडकलेली आहे ती द्या, खरोखर द्या. आत्ता आमचे जे खासदार आहेत, लोकसभेतलं उत्तर आत्ता वित्तमंत्री महोदयांनी त्याचं उत्तर दिलं की कुठे नेमकं ते अडलेलं आहे सगळं. पण का अजून कर्जमाफी झाली नाही, का अजून कर्जमुक्ती झाली नाही, का अजून मदत जात नाही? जसं शहरी भागाचे विचार आहेत तसे आणि हे सगळे प्रश्न तसे ग्रामीण भागाचे आहेत. आणि मग हाच प्रश्न पडतो की हे सरकार नेमकं कोणाचं आहे? हे सरकार कोणाचं आहे? हे तरुणांचं सरकार नाही आहे. ज्या राज्यामध्ये जिथे राजकारण एवढं दूषित झालेलं आहे, जिथे राजकारण एवढं गलिच्छ झालेलं आहे, वेड्यावाकडे आपण मार्गावर निघालेलो आहे, हे सरकार तरुणांचं नाही. कदाचित म्हणजे हे काही नोकऱ्या देऊ शकले नाही आहे. इन्फ्लुएन्सर बनणं हे काही नोकऱ्या नाही आहे.
हे सरकार महिलांचं नाही आहे. लाडकी बहिणींचा काल उल्लेख मुख्यमंत्री महोदयांनी केला आणि मी विरोध करत नाही आहे. पण हाच प्रश्न आहे माझा की लाडकी बहिणींना आपण जे सांगताय की ही चांगली योजना आणि त्याच्यावर कोणी टीका करू नये. आम्ही टीका नाही करत आहे, प्रश्न विचारतोय की 2100 रुपये कधी देणार? जे शेतकऱ्यांसाठी आपण निवडणुकीत सांगितलं होतं की हे सरकार नेमकं कोणाचं, ते शेतकऱ्यांचं आहे. आम्ही कर्जमाफी करू, ती कर्जमाफी 7/12 कुठे आहे? ना शहरांसाठी काही केलं ना गावांसाठी केलं. हे सरकार नेमकं कोणाचं आहे? हे महाराष्ट्राचं सरकार आहे, निवडणूक आयोगाचं सरकार आहे ज्यांनी आशीर्वाद दिला, की गुजरातचं सरकार आहे जे गुजरात आपल्या हापूस आंब्यावर आता क्लेम करायला लागलं आणि पालघरमध्ये घुसखोरी करायला लागलाय? हे गुजरातचं सरकार आहे. हे आज आम्हाला सरकारकडून उत्तर पाहिजे. आणि अध्यक्ष महोदय, शेवटी मला सुषमा स्वराजजी आठवतात. त्यांनी एक JPCचं भाषण केलं होतं, तेव्हा विचारला होता प्रश्न सरकारला. आज ती भाजप मला आठवत आहे, ती स्वच्छ भाजप मला आठवत आहे, जेव्हा भ्रष्ट लोक त्यांच्यासोबत नव्हते, जेव्हा आम्ही सगळे ते युतीत होतो. आणि त्यांनी त्यावेळी सवाल केला होता की तू कर ना इधर उधर की बातें, ये बता काफिला क्यों लूटा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.